चंद्रपूर शहरात रविवारी हॉटेल राजवाडा येथे महिलांचा हुंकार बघाव्यास मिळाला। निमित्त होते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या महिलांचे। एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 50ही नव्हे तर तब्बल 250 महिला ह्या या कार्यक्रमात उपस्थित होत्या। त्यांच्यातली सुप्त ऊर्जा तप्त ऊर्जेत बदलण्याचे काम केले सामाजिक कार्यकर्ती गोमती पासभाई हिने। राजकारणात सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष स्वतःच्या पक्षाची मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे। प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटातर्फे आढावा बैठक घेण्यात येत आहे आणि CTVला मिळालेल्या बातमीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात जुने कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याचे संकेत शिवसेना शिंदे गटातर्फे मिळालेले आहेत। त्यामुळे संपर्क प्रमुखांच्या वाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात वाढलेल्या आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर मनीषा कायंदे ह्या चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या आणि याचं निमित्त साधून चंद्रपुरात भव्य दिव्य महिला पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणारी, उच्च विद्याविभूषित आणि संकटाच्या वेळी महिलांकरता धावून जाणारी गोमती पासभाई हिने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य महिलांसह शिंदे सेनेत प्रवेश घेतला। पक्षाची लीन झालेली प्रतिमा उजळण्याचे कार्य गोमती पासभाई यांच्या हातून व्हावे अशी मनीषा डॉक्टर कायंदे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली। या कार्यक्रमात चंद्रपूर आणि बल्लारपूरचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट लिवराज धानोरकर यांच्यासोबत वरोऱ्याचे लोकसभा प्रमुख मुकेश चिवतोडे, भिवराज सोनी, अविनाश उके आणि अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर मनीषा कायंदे यांनी काय मनोगत व्यक्त केले ते बघूया। पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने काय मोर्चे बांधणी आहे? आपण पाहिलं असेल की माननीय एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेची धुरा सांभाळल्यापासून आज हजारो लोक शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे यांचा जो वावर आहे समाजामध्ये, यांचा जो थेट जनतेशी संबंध आहे, थेट ते लोकांशी बोलतात, थेट लोकांमध्ये मिसळतात आणि आज त्यांचा जो अविरत प्रवास चालू आहे, शिवसेनेची धुरा सांभाळल्यापासून 7 खासदार, 60 आमदार, अनेक ठिकाणी नगरसेवक, आज दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष हा शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे यांचा आहे। डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे देखील आज सतत दौरे करत आहेत आणि हे आम्ही शिवसैनिक म्हणून आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही अशा पक्षामध्ये काम करतोय, अशा नेतृत्वामध्ये काम करतोय। आणि आज या चंद्रपूरमध्ये म्हणजे मला खरं तर विभागीय संपर्क प्रमुख म्हणून मला 3 लोकसभेची जबाबदारी दिली आहे, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर। माझा प्रवास गेल्या आज हा 3रा-4था दिवस आहे। उद्या परत वर्ध्यामध्ये आहे, तिथे आमच्या आता संपर्क मंत्री यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आज खरं तर गोमती पासभाई यांचा आज प्रवेश झालेला आहे। ही आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे। आमच्याकडे 2 रणरागिणी या जिल्ह्यामध्ये, प्रतिमाताई आणि भारतीताई, या तर गेल्या काम करतातच आहे। धानोरकर, युवराज धानोरकर सारखे एक सक्षम जिल्हा प्रमुख देखील लाभलेले आहेत। हर्षल शिंदे या ठिकाणी युवा सेनेचे एक खंबीर नेतृत्व आहे आणि गोमतीताई आज आपण पाहिलं असेल अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर आहे, अनेक क्षेत्रांमध्ये पत्रकारिता असेल, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट असेल, इलेक्शन मॅनेजमेंट असेल, अनेक त्यांच्या NGOशी संबंध आहे। तर असं एक व्यक्तिमत्व आज महिला नारी शक्तीचं बळकटीकरण आपण पाहतो की शिवसेना केवळ नारी शक्तीच्या घोषणा देत नाही तर अनेक योजना एकनाथजी शिंदे यांनी महिलांना डोळ्यासमोर ठेवून केल्या। लाडकी बहीण योजना हे त्याचं खूप मोठं उदाहरण आहे। परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पासून आपण पाहतो की महिलांना आरक्षण नसताना देखील सभागृह नेता असेल, महापौर असेल, त्याच्यानंतर मला विधान परिषदेवर पाठवलं, उपसभापती आहे आमच्याकडे, त्यामुळे आरक्षण नसताना देखील महिलांना प्रमुख पदावर बसवण्याचं काम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे। धर्मवीर आनंद दिघे यांनी देखील महिलांवर कधी अन्याय अत्याचार सहन करू नका असं त्यांनी सांगितलंय आणि म्हणूनच लाडकी सून हे देखील अभियान माननीय शिंदे साहेबांनी सुरू केलं। आज आपण पाहतो की महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याला रोखलं पाहिजे, त्यांना धडा शिकवला पाहिजे अशा नराधमांना, आणि त्यासाठी आम्हाला महिला आघाडीचं या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये आम्हाला बळकटीकरण करायचंय। त्यासाठी महिला आघाडी दिवसेंदिवस ही आमची वाढत आहे। जरी आमचे आता या रिसेंट निवडणुकीत आम्हाला फार यश मिळालं नाही,
आम्ही खूप ठिकाणी अगदी थोडक्या मताने हरलो. म्हणजे आमचा 200-100 मतांनी पण अनेक सीट गेलेले आहेत. त्याचा आम्हाला कुठेतरी आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी आता माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला टार्गेट दिले. अर्थातच सगळे पक्ष BLAच्या मागे लागलेले आहेत. BLAंच्या नियुक्त्या मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुकांसाठी ही जय्यत तयारी आहे. CTV साठी वैभव रुयारकर यांची रिपोर्ट.